नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज संध्याकाळी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत आणि या शपथविधीसाठी खास तर आज विशेष म्हणजे काही मंत्रिपदासाठी इथल्या खासदारांना फोन आले आहेत। त्याच्यामध्ये समावेश आहे नितीन गडकरी, रक्षा खडसे, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव आणि रामदास आठवले। याच्यामध्ये आपण पाहतोय की खरं तर याच्यामध्ये कोकण आणि मराठवाडा यांना ह्या मंत्रिपदापासून वगळण्यात आला आहे। याच्यामध्ये भागवत कराड यांचाही पत्ता कट झाला आहे, तर नारायण राणे यांचा देखील पत्ता कट झाल्याचं या ठिकाणी दिसून येते। त्याचबरोबर एकनाथ शिंदेचा जो मुलगा आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतः सांगितलं की मला मंत्रिपदामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही, मला कामं करायची आहेत, त्यामुळे त्यांनी मंत्रिपदापासून लांब जाण्याचं या ठिकाणी ठरवलं आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाला मात्र मंत्रिपद या ठिकाणी मिळालं नाही। आतापर्यंत सकाळपासून बातम्या चालू होत्या की राष्ट्रवादीला एक मंत्रिपद मिळू शकतं, पण ते देखील टाळण्यात आलं आहे। येत्या विधानसभेची तयारी करताना पाहिलं तर यांना सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दुखवणं महायुतीला महागात पडू शकतं। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे तटकरे यांच्या भेटीला नुकतेच पोहोचले आहेत अशी ही बातमी कळतं। नारायण राणे यांची देखील या ठिकाणची संधी हुकली आहे। आगामी निवडणुकीचा विचार केल्यास राष्ट्रवादी अजित पवार गटाला या ठिकाणी मंत्रिपद देणं गरजेचं होतं, पण मंत्रिपद दिलं नसल्यामुळे अजित पवार किंवा प्रफुल्ल पटेल हे देखील नाराज असू शकतात। त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस त्यांच्या भेटीला निघालेत ही बातमी नुकतीच मिळाली आहे। आणि विशेष म्हणजे मोदी यांच्या निवासस्थानी सगळे नेते एकत्र येत आहेत। आता सध्या रक्षा खडसे यांच्या घरी सुद्धा म्हणजे एक आनंद आहे की रक्षा खडसे यांना मंत्रिपदासाठी आज बोलवण्यात आलं आहे। त्यामुळे विशेष म्हणजे आज पाहतोय आपण प्रतापराव जाधव यांनी यावेळेस चौथ्यांदा खासदार म्हणून बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आलेत। त्यांची इच्छा होती की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे, कारण मी सगळ्या याच्यामध्ये सिनियर आहे, मी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आलो। त्यामुळे प्रतापराव जाधव यांनाही मंत्रिपद या ठिकाणी मिळालं आहे। आणि विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंचा जे मुलगा आहे श्रीकांत शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं एकनाथ शिंदे ज्यांना ठरवतील त्यांनाच मंत्रिपद या ठिकाणी मिळणार आहे। नाताभाऊकडे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्यात असं देखील या ठिकाणी रक्षा खडसे सांगते। आणि विशेष म्हणजे रक्षा खडसेंनी नाताभाऊ खडसे यांना आपला गुरु मानला आहे। त्यांच्यामुळेच माझ्या प्रवासात खूप मोठं हे एक पाऊल मिळालं आहे मंत्रिपदाचं। आज जे शपथविधी घेण्यापूर्वी जाताना रक्षा खडसे यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमाला दिली। त्यांनी सांगितलं की नाताभाऊमुळे मला खूप काही शिकायला मिळालं। विशेष म्हणजे नितीन गडकरी यांना देखील मंत्रिपद मिळतंय, त्यामुळे त्यांच्या घरी देखील एक आनंद साजरा आहे। विशेष म्हणजे त्यांना मंत्रिपद मिळणं हे गरजेचंच होतं, कारण मंत्रिपदाच्या रेसमध्ये ते होतेच ऑलरेडी। पण या ठिकाणी पाहतोय आपण पहिल्यांदा प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद मिळत आहे। त्याचबरोबर रामदास आठवले म्हणजे RPIला देखील या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं आहे, मानाचं स्थान मिळालं आहे। म्हणजे रामदास आठवले यांना देखील हे मंत्रिपद जाहीर झालं आहे। त्याचबरोबर पीयूष गोयल हे म्हणजे नरेंद्र मोदी यांचे जवळीक मानल्या जातात। पीयूष गोयल यांना देखील या ठिकाणी मंत्रिपदासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे। आज हा जो शपथविधी आहे तो संध्याकाळी होणार आहे। द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा शपथविधी होणार आहे। नरेंद्र मोदी या ठिकाणी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत। या शपथविधीला एकनाथ खडसेही उपस्थित राहणार अशी आपल्याला आता बातमी मिळत आहे। रक्षा खडसे यांना शुभेच्छा देत एकनाथ खडसे हे देखील या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत। रक्षा खडसेंना मंत्रिपद दिलं हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे असं एकनाथ खडसे या ठिकाणी सांगताना आपण पाहतोय। विशेष म्हणजे आजचा हा मंत्रिपदाचा सोहळा जो आहे विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांना देखील या ठिकाणी पंतप्रधानाची तिसऱ्यांदा ते शपथ घेताना दिसतील। त्यामुळे दिवसभराच्या घडामोडी आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून आपणास दाखवूया आणि विशेष म्हणजे आजचा संध्याकाळचा शपथविधी देखील देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही थेट प्रसारण करणार आहोत। त्यामुळे पाहायला विसरू नका देशोन्नती न्यूज। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।